भाजपचा दणका, अजित पवार भरडले जाणार का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार हे दोघे एकत्र येतील असे चिन्ह आधीपासूनच दिसून येत होते। त्यातच आता अजित पवार यांनी अलीकडेच केलेल्या एका भाषणात माझं सुद्धा साहेबांवर प्रेम आहेच ना असं विधान केलंय। आता अचानक अजित पवारांना काकांवरचं प्रेम कसं काय आठवलं हा प्रश्न उभा राहतोय। आता बघूयात नेमका विषय काय। नमस्कार, मी रेश्मा आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल। बिहारच्या निवडणुकीनंतर आता भाजपच्या सत्तेला तोड नाही हे आता महायुतीतील पक्षांना सुद्धा चांगलं स्पष्ट झालेलं दिसून येतंय। त्यामुळेच अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांवर प्रश्न उभे राहत आहेत। निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे मातब्बर नेते फुटून भाजपकडे जाताना दिसून येत आहेत। त्यातच आता अजित पवार हे वेगळीच खेळी खेळताना दिसतात। तसेच निवडणुकीत अनेक ठिकाणी हे पवार एकत्र येऊन लढतील असे संकेत आहेत। निवडणुकीच्या तोंडावरच पार्थ पवार यांचा जमीन घोटाळा बाहेर आला आणि हे भाजपचेच कारस्थान आहे असा सूर विरोधी पक्षातून उठू लागला। एवढेच नाही तर अजित पवार यांच्याकडून शरद पवारांवर प्रेम आहे असे विधान समोर येणे, तसेच शरद पवार यांनी सुद्धा भाजप सोडून कोणाशीही युती करावी असे बोलणे, सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांच्याकडून बोलणे, तसेच अजित पवारांना युतीसाठी आवाहन करणे, अशा अनेक गोष्टी अजित पवार यांचं पुढचं पाऊल काय असेल हा विचार करायला संभ्रमात टाकतात। अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांचा आपल्याला पूर्ण पाठिंबा आहे असं वाटत होतं, मात्र जर केंद्राने मनावर घेतलं तर फडणवीस सुद्धा काहीही करू शकणार नाहीत। ते सुद्धा एका मर्यादेपर्यंतच आपल्याला मदत करू शकणार हे आता अजित पवारांच्या सुद्धा लक्षात आलंय। त्याचबरोबर अजित पवारांच्या गटातील अनेक नेते हे भाजप पूरक आहेत, म्हणजेच ते भाजपचं हित जास्त बघतात असे देखील आरोप केले जात आहेत। त्यामुळे अजून किती दिवस ही युती टिकून राहील हा मोठा प्रश्नच आहे। त्याचबरोबर अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत युती करणे हे दादांच्या पक्षातील अनेक नेत्यांना मान्य नाही। ज्यांचा कल भाजपकडे जास्त आहे त्यांना शरद पवार यांच्या पक्षात जायचे नसल्याने अजित पवार यांच्यावर त्यांच्याच पक्षातील नेते दबाव टाकत आहेत असे दिसून येत आहे। मात्र तरीही अनेकदा पवार हे एकत्र येण्याची भाषा करताना दिसून येत आहेत। त्यामुळे जर महायुतीमध्ये अजित पवार यांच्या नाकातोंडाशी पाणी आले तर अजित पवार आणि शरद पवार यांची युती होणार हे 100%। अचानक अजित पवारांना साहेबांवरचे प्रेम कसं आठवलं की भाजपने दणका दिल्यामुळे ही उपरती झाली, आणि जरी अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र आले तरी ते या निवडणुकांपुरतेच असतील की त्यांचा पक्ष कायमचा एकत्र होईल हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे। अशाच बातम्यांसाठी जनता आवाज डिजिटलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।